सोहम पाटील. पण आता जेवढे पण गेमिंग कम्युनिटीवाले आहेत, जेवढे पण युट्यूबर्स आहेत, ते पायली दीदीला सपोर्ट करत आहेत. तसंच मी पण व्हिडिओ टाकला. मी भले छोटा क्रिएटर आहे, छोट्यातला छोटा, बट मी पण पायली दीदीला सपोर्ट करतो या कामावर. जय बजरंगबली. जय श्रीराम. तर आता आपण ब्लॉग सुरू करत आहोत आणि आता आम्ही चाललो कुठं खाली, कारण की काल आमच्या श्वेता मॅम हारल्या होत्या लुडोमध्ये. तर त्यांनी आम्हाला पार्टी द्यायचं वचन केलेलं आणि तो त्यांना द्यायला लागणार. तर आता आम्ही चाललो चुस्की आणायला, म्हणजे पेप्सी. अँटिक नाव आहे पण चांगला आहे. चला सीडीवर थांबा, मी सँडल घालून घेतो पटापट. तर काय आम्ही आता चाललो चुस्की आणायला, कारण आता याच्या मागून सँडल आला. तर चुस्की नाव मी पहिल्यांदा ऐकला. मला चुटकी ऐकलं, मी बोलले छोटा चुटकी. हा, सो मग आता ते बोलले की चुस्की. मग आम्हाला शेतात सांगितलं की पेप्सीला होती ती चुस्की. तर मग बोललो आता काय करायचं चाललं आता घ्यायला. पहिले पार्टी घेऊन आल्यानंतर परत आज लुडो खेळायचा आम्हाला. परत कोण आहे तर पार्टी दे. आज मी पहिला येणार. आज मी जिंकणार, आज परत पार्टी भेटेल, कारण की उद्या सुट्टी असेल का त्याची. आज मी जिंकणार होते, आज मी हारलो होता येणारच नाही. मी येणार ना ब्रो, मी येणार उद्या येणार नाही. इकडं नाही येणार, ठाण्याला येणार आहे मी पण. आपल्याला ती सिरीज आहे ना आपली चटपटा चॅप्टर, ती कंटिन्यू करायची, त्यासाठी मी उद्या येणार आहे. कंटाळा तर आम्हाला पण खूप जास्त येतो, बट अशी कामं करायला आम्हाला खूप मजा येते. काम सोडून बाकी सगळं करतो है ना सोमवार. ये चुस्की आम्हाला तर चुस्की दिसत नाही, बट मॅमला कुठं दिसली मॅमला माहिती. तिला तर सगळ्या आईस्क्रीमच दिसली. आईस्क्रीम तर मी घेणार. चुस्की आपण खात ना, आपला शुक्रवार आहे. सोमदादा कॉल चालू आपलं. अंकल आईस्क्रीम आणतो ते. अच्छा ही ये छोटे का. अच्छा हे छोटे वाले का. अच्छा ही. आता तुम्हाला काय पाहिजे. पेप्सी ये सब. हा त्याच आहेत, त्या आरतीएम मध्ये तेच आहे. मॅम आईस्क्रीम खावा एकशे हिंदी. हा मग स्वतः आमची चुस्की झाली कॅन्सल, कारण की ती आहे एकाच आता ते मॅम बोलले की आईस्क्रीम घेऊ. तर आता थोडासा हे सोमदादाला बोलले की फोटो पाठव, तो आता कोणती आईस्क्रीम घेतात. चुस्कीचा प्लॅन कॅन्सल. ये तर आता आम्हाला पण आईस्क्रीमच खायची आणि ते आमचा पुरा होता. अहो बरं आहे, खूप दिवसांनी कॉल केला ना तुम्हाला. हो श्वेता मॅम बघा, हे आमचे मॅम होते पहिले. हा मी पण आहे मॅम, कसे आहेत बरं. तुमच्या ऑफिसच्या खाली आम्ही आईस्क्रीम घ्यायला आले. थांबा हे बघा, ही आहे. हे बघा, हे छोटे. तुमचा पेमेंट झालाय भाई. मी मॅग्नम घेतोय. तर आम्ही आईस्क्रीम घेतलेली आहे, पकडा. तर चाललो भाई, चुटकीचा प्लॅन कॅन्सल होऊन आम्ही आईस्क्रीमवरती आला. ते पण 30 रुपये, काय वाटलं नाही. ₹5 25 रुपये. मग काय 5 रुपयाची बोललेलं मॅम, पण आम्ही 25 रुपये एक्स्ट्रा घेतले, म्हणजे 30 रुपयाला आईस्क्रीम चाललं. श्वेता मॅम जिंदाबाद, श्वेता मॅम जिंदाबाद. भाई कशावर टेन्शन घ्यायचा, श्वेता मॅम आहेत तर, आहे ना. श्वेता मॅम कधी बोलत असेल की मी स्वतः गेला आणि बरं झालं. आता आईस्क्रीम पार्टी भेटली आणि आता आम्ही करणार आहे लुडो खेळणार आहे. लुडो आणि त्यानंतर परत जो हारेल तो पार्टी. कोणी पण हार, मी हारलं तरी चालेल. मजा नाही मग खेळायला. चांगले लुडो चालू करायला आहे. मॅम रिक्वेस्ट पाठवत आहे तिकडनं सर्वांना. 5 minutes later. सोहम पाटील. काय आता चला. हो काय आईस्क्रीम ना, कोणती. मला आईस्क्रीम. ए भाई सोहम, ही छोटीच गोष्ट आहे, 20 वाली. चल लवकर खाली जाऊन घेऊन ये जा.
मी ना जा तो इकडा गेम हारलाय सोमदादा जिंकलेत शेतात मी. तर नमस्ते सर्वांना, सर्व कसे आहात, बरे आहात. तर आज आपण बोलणार आहोत पायल दिद्दीबद्दल, जे इंडियन गेमिंग कम्युनिटीमधली सर्वात मोठे गेमर्स म्हणून ओळखले जातात. तर त्यांच्यासोबत जे काय झाला आताच्या याच्यात, जे त्यांचा जो व्हिडिओ लोक बोलतात व्हायरल झाला वगैरे वगैरे, तर ती सर्व फेक बातमी आहे हे असं समजला. बट हे अशी जी काय कोण कामं करतं हे सर्व खूप चुकीची कामं आहेत. मीन्स एखादा जो चांगला माणूस आहे त्याचं नाव खराब करायला, त्याचा जो क्रेज आहे तो कमी करायला, त्याची ओळख घालवायला, सर्वांच्या मनातून त्यांना उतरण्यासाठी जे काय कामं केली जातात, जे काय फेक ॲड्स बनवली जातात, फेक व्हिडिओज बनवले जातात, खूपच चुकीची कामं करतात हे लोक. तर याच्यावरती त्यांच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन घेतला पाहिजे खरं तर, जेणेकरून हे लोक अशी हळूहळू बंद होत राहतील, अशी कामं परत होणार नाही. भले ती आज एक दुसरी पोरगी पायल म्हणून, बट उद्याला ते आपल्याबरोबर पण होऊ शकतो. सो अशी कामं बंद झाली पाहिजे. तर पायल दीदीसोबत जे काय झालं ते सर्व चुकीचं होता, है ना सोम दादा? तर पायल दीदीला आम्ही पण पायल दीदीचे व्हिडिओ बघत असतो. तर जे काय ते पायल दीदीसोबत झालेलं आहे खरं तर ते आपल्यासोबत सुद्धा होऊ शकतो. सो जेणेकरून आपण याची सतर्कता असते ती घेतली पाहिजे. पायल दीदीसोबत खूपच चुकीचं झालं आहे जे काय झालं आहे ते. आज त्या पोरीसोबत झाला, उद्या माझ्या घरातल्या पोरीसोबत पण हे होऊ शकतो. पण हे जे कोणी असे करतात कामं त्यांच्यावरती कडक ॲक्शन घेतलं पाहिजे. आणि मी तर हे बोलेन की ज्यांनी कोणी हे काम केलेलं आहे भाई, स्वतःहून ही कामं बंद करा भाई. भले कोणाच्या समोर येऊ नका तुम्ही, पण ही कामं जरूर बंद करा तुम्ही. कारण की या कामामुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, ज्यांनी त्या ताईनीची पण इज्जत कमवली आहे स्वतःच्या दमावरती. ती इज्जत त्यांनी घालवायचं काम केलं, कारण की त्यांच्या स्वतःकडे तर ती इज्जत आहे नाही, मग ती दुसऱ्यांना ती जळतात आणि स्वतः त्या कामामधून दुसऱ्यांची इज्जत घालवायला बघतात. पण आता जेवढे पण गेमिंग कम्युनिटीवाले आहेत, जेवढे पण युट्यूबर्स आहेत, ते पायल दीदीला सपोर्ट करत आहेत. तसंच मी पण व्हिडिओ टाकला. मी भले छोटा क्रिएटर आहे, छोट्यातला छोटा, बट मी पण पायल दीदीला सपोर्ट करतो या कामामध्ये. की जे काय झाला पायल दीदीसोबत चुकीचं झालं. आम्ही पण एक टायमाला हैराण होतो. म्हणजे मी जस्ट इन्स्टा बघत होतो आणि माझ्या इन्स्टावरती रील्स आली, तर मी सुद्धा हैराण होतो की हे काय झालं, असं कसं काय होऊ शकतो. सो याची बातमी हळूहळू समजली की ही सर्व गोष्ट फेक आहे. आणि जी पण पोरगी आहे जिच्या फेसवरती फेस लावला पायल दीदीचा, हे त्यांनी चुकीचं केलंय. तर श्रीमान दादांनी पण आमचा सपोर्ट केला, थगेशजींनी पण सपोर्ट केला, सर्वांनी सपोर्ट केला त्यांना. आणि तसंच मी पण एक छोटा क्रिएटर म्हणून मी पण त्यांना सपोर्ट करतो. तर हे जे काय होते पोरींसोबत त्याच्यावरती सायबरवाल्यांनी लक्ष दिलं पाहिजे. हे जे काय असे व्हिडिओ मीम्स व्हायरल करतायत तरी त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. तर पायल दीदी आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. आणि असे तुम्ही गेम खेळत राहा. तुम्ही याच्यावरती काय जास्त मनावर घेऊ नका. आम्हाला माहिती आहे तुम्हाला खूप त्रास होत असेल, पण काही लोक असतात जे जळतात आपल्यावरती, आणि काही लोक असतात जे आपलं नाव खराब करायला बघतात. जेव्हा माणूस तिकडं असतो ना खाली, तेव्हा सगळे त्याला बुराई करतात. जेव्हा तो वरती चढायला लागतो ना, त्याची हळूहळू इज्जत कमी करायला बघतात तेव्हा. का? त्यांना बघवत नाही की माणूस किती मोठा होतोय. सो तुम्ही तुमच्या करिअरवरती लक्ष द्या. जे काय तुम्ही करताय ते खूपच चांगलं करत होते, आणि या गोष्टींवरती जास्त लक्ष देऊ नका. तुम्हाला सपोर्ट करणारे खूप जण आहेत, आणि भरपूर जणांना याची माहिती पडली. आय नो तुमच्या घरच्यांना काय वाटलं असेल, तुम्हाला काय वाटलं असेल, बट जे काय होतं ते खराब, खूप घाण आणि खूप बेशिस्त पद्धत, एकदम खालच्या दर्जाला गेलेल्या माणसं अशी करू शकतात दीदी. तुम्ही मीन्स विचार करा भाई, लोक किती पडलेले की लिंक बोलतात इंस्टाला की लिंक आमच्याकडे आहे, तुम्ही DM करा. स्वतःचे कमेंट्स वाढवायला, स्वतःचे फॉलोअर्स वाढवायला ते लोक असे व्हिडिओज टाकतात की आम्हाला कमेंट्स करा, आम्ही तुम्हाला पाठवतो, आम्हाला कमेंट्स करा, आम्ही तुम्हाला पाठवतो. भाई काय पडलाय भाई, तुझ्या घरात उद्याला झालं तर काय करशील तू? फेक बातमी आहे ना की खरी आहे, फेक बातमी आहे. एखाद्याचं नाव खराब करतात तुम्ही लोक, त्याचा नाही विचार करत कधी. पण हे केलं नाही पाहिजे त्यांनी. जे लिंक टाकतायत ना सर्व, ते सगळं बंद करा भाई. ज्यांना या लिंक बघायच्या आहेत ना एवढ्या, त्यांनी बंद करा भाई. जेव्हा स्वतःच्या घरच्यांचा विचार करा, त्यानंतर या लिंकचा ऑप्शन टाका. खरंच किती पडलेले लोक आहेत, किती पडलेले विचार आहे त्यांचे ब्रो. खरंच अशा लोकांना ना भर रस्त्यात धरा, ज्यांनी हे व्हिडिओ बनवलाय. आणि जे लोक जास्त करून याला सपोर्ट करतात या व्हिडिओजला, त्यांना भर रस्त्यात धरून मारा. म्हणजे पुरा ओपन करून मारा त्यांना. साऱ्यांमध्ये लाज ना उरली. हे असं ना, जोपर्यंत आपल्या घराशी येत नाही ना तोपर्यंत त्यांना समजत नाही. ज्या दिवशी आपल्या घरात घडतो त्या दिवशी यांना असं वाटतं की आम्हाला न्याय भेटला पाहिजे, आम्हाला सपोर्ट करा. भाई कोण तुला सपोर्ट करेन? लाज वाटते तुला? तू पण तर एक टाइम तेच करत होता ना. तर हे चुकीचा केलाय भाई. मारा त्यांना, भेटला पाहिजे भाई. असे लोक हातात भेटले त्या दिवशी
चांगलाच चेपला त्याला भाई मी तर मारेलच मारेल, भरपूर जण मारतील त्याला. अशा लोकांना जिवंत ठेवण्यालायक नसतात, कारण की एखाद्याचं नाव खराब करतायत, ज्याने स्वतःच्या दमवरती एवढं सर्व नाव कमवलंय.